आणि या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर जाऊयात साताऱ्यामध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरच्या मृत्यूनंतर आता पोलीस तपासाला वेग आलेला आहे। दुसरीकडे प्रशासकीय हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। पुणे आणि सातारामधल्या 2 डॉक्टरांचं एक पथक आज फलटणमध्ये दाखल झालं। त्यांनी या रुग्णालयात जाऊन सगळ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। पोलीस कसे वागत होते, इथली व्यवस्था कशी होती, या सगळ्या संदर्भात आढावा घेतला। सगळ्यांचं म्हणणं नोंदवून घेतलं आणि हा अहवाल आता ते शासनाला सुपूर्द करणार आहेत। आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे, ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या डॉक्टर कार्यरत होत्या, तर त्यांच्या संदर्भामध्ये आज एक चौकशी समिती आलेली होती। आणि बाकी ही मार्डची मंडळी, मार्डचीच आहेत ना, मॅगमाची आहेत। आणि जी आता त्यांना पण वस्तुस्थिती समजून घ्यायची, मला पण हे समजून घ्यायचं होतं की डॉक्टर या मेंटली, कारण त्यांच्याबद्दल जे वेगळे प्रवाद निर्माण केले जात आहेत। आणि माझ्या असं लक्षात आलं की फिट आणि अनफिट ह्या सर्टिफिकेटवरून तो सगळा गोंधळ सुरू झाला होता, बरोबर आहे ना? आज तुमचं म्हणणं रेकॉर्ड करून घेतलं की नाही चौकशी समितीने? म्हणजे किती त्यांच्याबद्दल विचारलं? करेक्ट। काय प्रश्नावली होती? म्हणजे मला विचारण्यात आलं की तुम्ही त्यांना कधीपासून ओळखता, बरोबर, आणि त्यांच्याबद्दल काही तक्रार वगैरे आहे का, आणि त्यांच्याबद्दल काय मत आहे? तर मग तुम्ही किती वर्षापासून त्यांना ओळखता? त्या जेव्हापासून हजर झाले तेव्हापासून ओळखते, 2023 पासून। 2023 म्हणजे जवळपास 2 वर्ष झाली, तेव्हापासून तुम्ही त्यांना ओळखता। आणि तुम्ही काय उत्तर दिलं मग? म्हणजे त्यांच्याबद्दल मत काय, तर त्या प्रामाणिकपणे त्यांचं ड्युटी करत होत्या। म्हणजे पेशंटची ट्रीटमेंट वगैरे सगळं व्यवस्थित करत होत्या, एकदम कधी प्रामाणिकपणे जाणवलं नाही की नाही, ते एकदम स्वतः झोकून देऊन सगळं काम करत होते। म्हणजे ट्रीटमेंट देताना कसलाच हलगर्जीपणा पेशंटच्या बाबतीत त्यांनी कधीच केला नाही। आणि पेशंटची कधी तक्रार नव्हती त्यांच्याबद्दल? पेशंटची तक्रार कधीच नाही। त्यांचा कोणावर वाद झाला असंही कधी झालं नाही? माझ्या ड्युटीमध्ये तर नाही झालं कधीच। पेशंट बरोबर कधी नाही वाद झाला? पेशंट सोबत तर नाहीच। एक महत्त्वाचा प्रश्न, कारण तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात इतकी वर्ष, किती वर्ष तुमचा अनुभव आहे वैद्यकीय क्षेत्रातला? मी 2008 पासून आहे, जवळपास 17-18 वर्ष झाली तुम्हाला, है ना? तर एवढ्या वर्षामध्ये एखादा व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे आपल्याला सहज लक्षात येतं, बरोबर? मी तुमच्याशी बोललो अर्धा तास तरी लक्षात। एवढे 2 वर्षामध्ये त्या मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत की नाही हे लक्षात आलं का? हां, सक्षम आहेत असंच वाटत होतं। त्या एकदम खूप स्ट्रॉंग होत्या, मेंटली खूप स्ट्रॉंग होत्या। तुम्ही पण होतात त्यांच्यावर काम, कधी तुम्हाला जाणवलं मॅडम अशा अनफिट आहेत किंवा काय? नाही, व्यवस्थित कधीच नाही, हसत खेळत होत्या ना? यादव, तुम्हाला ह्या 2 वर्ष, तुम्ही पण त्यांना 2 वर्षापासून बघत असाल, बरोबर? आता मी 2016 या, मला ती रूम दाखवा त्यांची। म्हणजे हे का गरजेचं आहे? ह्या डॉक्टर्स रूम मध्ये वैद्यकीय अधिकारी हिरकणी कक्ष पण दिसतोय, इथे बसायच्या? हे त्यांची रूम, हो, बाळाला त्याला स्तनपान करण्यासाठी वगैरे, आणि औषध भांडार वगैरे। आज किती जणांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं? आज 2 असतील तेवढे सगळ्यांना बाहेरची पण बोलवून घेतले सगळे आतमध्ये। बरं, ऑन ड्युटी जेवढे होते त्या सगळ्यांचं म्हणणं रेकॉर्ड करून घेतलंय, सगळे लेखी वगैरे त्यांच्याकडे घेतले काय? बरं। आणि कोण आलं होतं चौकशी करायला? चौकशी करायला पुण्याची एक टीम आणि सातारची एक टीम। पुण्याची आणि साताऱ्याच्या टीमने चौकशी केली। आणि साधारणतः त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं वर्तन कसं होतं, पोलिसांची काय तक्रार होती? नाही, पोलिसांचं काय एवढं सर माहीत नाही, पण आमच्या बरोबर तर वैयक्तिक कामं आपले व्यवस्थित म्हणजे नाही का? एखादा जुना पेशंट आहे का ज्यांच्यावरती त्यांनी उपचार केले होते? किती वाजता आली होती आज टीम? आणि सकाळी 11च्या आसपास काय झालं, आणि सगळ्यांचं म्हणणं आत्ता नोंदून ती गेली। हे तुमचं उपजिल्हा रुग्णालय, वार्ड आहे, स्त्री कक्ष इथे पण बसायच्या का त्या? इथे बरं, बाकीचे मला एक कळलं नाही की अशी नाईट ड्युटी सलग लागण्याचा काय प्रकार आहे? नाही, ते आता ती काय एवढं आता मी ह्या ठिकाणी डॉक्टर बसायच्या, इथेच बसायच्या ना? इथे वैद्यकीय अधीक्षकांनी हॉस्पिटल काचा फोडल्या होत्या अशी माहिती मिळते आहे। पण जे आहे ते आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। एकही त्यांच्या जवळचा व्यक्ती असं म्हटला नाही की आम्हाला त्यांच्यात काही दोष आढळून आले वागण्यामध्ये। कॅमेरामन निकेतन मानेचे, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, फलटण।